सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले, धृतराष्ट्राने पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला होता. विदुराने खूप काही सांगूनही त्यांच्यावर काही परिणाम झाला नव्हता. त्यानंतर श्रीकृष्ण हस्तिनापूरला येत आहेत हे ज्यावेळेस धृतराष्ट्राला कळाले, तेव्हा धृतराष्ट्राने सेवकांना आज्ञा केली होती की कृष्णाच्या स्वागताची जय्यत तयारी करा, 56 भोगांचा पाहुणचार करा. धृतराष्ट्र कृष्णाचे स्वागत दुष्ट भावाने करत होता. सेवा ही नेहमी सद्भावाने असावी. कुभावाने सेवा करणाऱ्यावर भगवंत प्रसन्न कधीच होत नाही. सद्भावाने सेवा करणाऱ्यावर देव निश्चितच प्रसन्न होत असतो. विदुर गंगेवर स्नानाला गेले. तिथे त्यांना कळाले की उद्या रथयात्रा निघणार आहे. चौकशी अंती कळले की उद्या द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान हस्तिनापूरला येत आहेत. विदुर फार आनंदात घरी आले. त्यांनी घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला ऐकलेली गोष्ट सांगितली. त्यावेळेस विदुर म्हणाले की मी पुराणात असे ऐकले आहे की 12 वर्ष सतत सत्कर्म करणाऱ्यावर भगवंत कृपा करतात. 12 वर्षे एकाच स्थानी राहून ध्यान करणाऱ्या व्यक्तीस प्रभू दर्शन देत असतात. मला तर वाटते द्वारकाधीश दुर्योधनासाठी नाही तर माझ्यासाठीच येत आहेत. सुलभा म्हणाली की मलाही स्वप्नात रथयात्रा दिसली. हे स्वप्न खरे होईल. 12 वर्षापासून मी एकदाही अन्न खाल्लेले नाही. विदुर म्हणाला की देवी, तुझ्या तपश्चर्येचे फळ उद्या तुला निश्चितच मिळेल. सुलभाने विदुराला विचारले, तुम्ही कृष्णाला ओळखतात का? विदुर म्हणाले, मी जेव्हा श्रीकृष्णांना वंदन करीत असतो तेव्हा ते मला काका म्हणून हाक मारतात, पण मी म्हणतो मी आपला दास आहे, मला काका म्हणू नका. जीव जेव्हा नम्र होऊन प्रभूला शरण जातो तेव्हा ईश्वर त्याचा सत्कार करत असतो. सुलभाच्या मनात एक इच्छा निर्माण झाली. देवाने आपल्या घरचे जेवावे व तिने देवाला डोळे भरून पाहावे. सुलभा म्हणाली, जर तुमची व देवांची ओळख आहे तर आपल्या घरी येण्याचे आमंत्रण तुम्ही त्यांना द्या. मी मनाने तर दररोज देवाला जेवू घालते, पण माझी ही इच्छा आहे की माझ्या डोळ्यादेखत भगवंताने प्रत्यक्ष माझ्या घरी जेवावे. विदुर म्हणाले, माझ्या आमंत्रणाचा तर भगवान अवहेर कधीच करणार नाही, पण या लहानशा झोपडीत आपण त्यांचा आदर सत्कार कसा काय करू शकू? ते आल्याने आम्हाला आनंदच होईल, पण त्यांना मात्र त्रास होईल, कारण भगवंताला दररोज 56 पदार्थांचा भोग असतो. धृतराष्ट्राच्या घरी त्यांचे चांगलेच स्वागत होईल. माझ्याजवळ कन्यांशिवाय काहीच नाही. मी त्यांना काय देऊ शकेन? आपल्या घरी आल्याने देवाला त्रासच होणार हे खरे. आपल्या सुखासाठी देवांना थोडेही कष्ट होऊ नये अशी माझी इच्छा आहे. मग सुलभा त्यावर अशी म्हणाली की माझ्या घरात इतर कोणतीही वस्तू भले असो किंवा नसो, पण माझ्या हृदयात मात्र प्रभूंविषयी अपार प्रेम आहे. हे प्रेमच प्रभूपती मी अर्पण करीन. आपण ज्या कण्या खातो त्या कण्याच देवाला मी खाऊ घालीन. जीभ शुद्ध असेल तर जीवनही शुद्ध होते. जीभ अशुद्ध असेल तर जीवनही अशुद्ध होईल. साधेसुधे जेवण करण्याने जीवनही सात्विक बनते. जर आहार सात्विक आणि शुद्ध असेल तर शरीरात सत्वगुणांची वृद्धी होते. सत्वगुण वाढल्यामुळे सहनशक्ती वाढत असते आणि अंती बुद्धी स्थिर होते. त्यानंतर विदुर पत्नी म्हणाली की आपण गरीब असलो म्हणून काय झाले? गरीब असणे हा काही अपराध आहे का? तुम्ही बऱ्याच वेळा असे कथेत सांगितले आहे की देव प्रेमाचा भुकेला असतो. देव गरिबांवर अधिक प्रेम करतो. विदुर म्हणाला, भगवंत राजमहालात जातील, तिथे सुखात राहतील. माझ्या झोपडीत त्यांना कष्ट होईल, म्हणून देवाला या ठिकाणी आणण्याची माझी इच्छा नाही. अजून आमचे काही पाप शिल्लक असावे, म्हणून उद्या श्रीकृष्णाच्या दर्शनाला तुला मी घेऊन जाईल. पण सध्या कृष्णाला घरी आणण्याची आशा मात्र तू करू नकोस. नंतर केव्हा तरी ते आपल्या घरी अवश्य येतील, पण उद्या नाही. वैष्णव नेहमी या आशेवरच जिवंत असतो की प्रभू आज नाही तर उद्या, 5 नाही तर 10 वर्षांनी का होईना अवश्य येतील. नसेल तर निदान अंतकाळी का होईना नक्कीच भेटीला येतील. सुलभाला वाटले, संकोचामुळे विदुर देवांना आमंत्रण देऊ इच्छित नाही, पण मी मात्र त्यांना मनाने आमंत्रण देणारच आहे, असे तिने मनोमन ठरवले. दुसरे दिवशी विदुर व सुलभा श्रीकृष्णाची सेवा करू लागले.
विदुर सुलभेस देवाची प्रार्थना करू लागले. रथयात्रेच्या वेळी मार्गात एकत्र झालेल्या ब्रह्मवृंदाने स्तुती केली. जे द्रवित होत आहे ते दयेचे भागर, अखिल ब्रह्मांडाचे बंधू आणि समुद्रावर कृपा करण्यासाठी त्यांच्या तटावर निवास करणारे जगन्नाथ स्वामी नेहमी डोळ्यासमोर राहो, अशी त्यांनी प्रार्थना केली. लोकांच्या गर्दीतून रथ पुढे चालला होता. कृष्णाची नजर खाली होती. विदुर व सुलभा यांनी दर्शन घेतले. श्रीकृष्णाने देखील विदुर काकांकडे पाहिले. विदुर कृतार्थ झाले. एका नजरेने का होईना, पण देवाने त्यांच्याकडे पाहिले हे पाहून विदुराला धन्यता वाटली. कृष्णाचे हृदयही भरून आले. दृष्टी प्रेमाने आर्द्र झाली. देवाला वाटले की माझा विदुर माझी केव्हापासून वाट पाहत असेल. सुलभाला वाटले की माझे प्रभू माझ्याकडेच पाहून हसले. देवाने माझ्याकडे पाहिले. भगवंताला माहीतच आहे की मी विदुराची पत्नी आहे आणि म्हणूनच माझ्यावर त्यांनी नजर टाकली असेल. कृष्णाने नजरेनेच विदुराला सांगितले की मी तुझ्या घरी येईन. पाहूया आता उद्याच्या भागामध्ये विदुराचा